नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी स्टेट बोर्ड जे आहे हे पूर्णतः कव्हर करायचं आहे सामान्य विज्ञानाच्या बाबतीत आणि त्याचा हा कोर्स चालू आहे. तुम्हाला माहीत आहे आपण टेस्ट घेतो आहोत. त्याच्यामध्ये मग रॅपिड टेस्ट असतील, काही थोडेसे विश्लेषणाच्या टेस्ट असतील, 200 लेक्चर 200 टेस्ट, सायन्सचं ई बुक आणि ह्या ज्या PDF आहेत ज्याच्यातून मी तुम्हाला शिकवतो आहे त्या PDF तुम्हाला भेटणार आहेत. तुमच्यातले काही विद्यार्थी अजूनही नवीन असतील तर या कोर्सला जॉईन होऊ शकतात. हा व्हॉट्सअप नंबर आहे, यावर तुम्ही डेमो टेस्ट असेल, डेमो लेक्चर असेल त्याचे PDFs मागवू शकतात आणि नंतर या कोर्समध्ये जॉईन होऊ शकतात. या ठिकाणी बघा, पहिलंच जर बघितलं आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे सजीवाची लक्षणे आणि सजीवाचे वर्गीकरण. आता हे थोडंसं आपण भौतिकशास्त्राला सुरुवात केली असताना मध्येच एक जीवशास्त्राचा मुद्दा मी घेतो आहे. मी जे हस्तलिखित नोट्स काढलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मी पुढे गेलो होतो त्यावेळेसचं थोडंसं अतिरिक्त मुद्दे जे नोटिंग करून ठेवलेले आहेत ते मला सरळ पुढे घेऊन जायचे आहे. तर आपल्याला आज पटपट बघायचं आहे ते म्हणजे सजीवांची लक्षणं काय आहेत. बघा, पहिलं म्हणजे पेशीमय रचना. मित्रांनो, याच्यावर टेस्ट होणार आहे, टेस्ट नंबर 8 ही या लेक्चरवर असणार आहे. त्या टेस्टमध्ये 10 प्रश्न असणार आहे. 10 पैकी तुमचे किती बरोबर येतात ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामुळे नीट लक्ष द्या. लहान लेक्चर आहे मात्र कामाचं आहे. बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर शरीराचा जो आकार आहे ना याच्यानुसार पेशींची संख्या ही प्रत्येक प्राण्यामध्ये कमी जास्त असते. मग त्याच्यामध्ये काही प्राण्यांमध्ये एकपेशी असू शकते किंवा एकपेशीय सजीव काही असू शकतात आणि काही सजीव हे बहुपेशीय असू शकतात. आता तुम्हाला यावर प्रश्न विचारले गेले आहे की एकपेशीय सजीव कोणते? अमिबा असेल, पॅरामेशियम असेल, क्लोरेला असेल, ईस्ट असेल, हे एकपेशीय सजीव आहेत. बहुपेशीमध्ये काय येतात? माणूस, घोडा, पक्षी, पेरूचे झाड हे बहुपेशीय प्राण्यांमध्ये येतात. पुढे सजीवाचं दुसरं लक्षण आहे की सजीव हा हालचाल करतो. म्हणजे तुम्हाला माहीत आहे पोहणे असेल, उड्या मारणे असेल, उडणे असेल, पक्ष्यांच्या बाबतीत चालणे असेल, या प्रक्रिया ज्या आहेत किंवा या ज्या क्रिया आहेत या ज्या क्रिया आहेत या स्वयंप्रेरणेने होतात. म्हणजे तुम्हाला असं अचानक बाबा मागून काही जर तुमच्या मागून त्या ठिकाणी एखादा सिंह आला आणि तुम्ही पळायला लागले तर तुम्हाला असं स्वतःला आदेश द्यावा लागत नाही, तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी पळत सुटणार, म्हणजे स्वयंप्रेरणा. पुढे वेलीच्या बाबतीत समजा एखादं या ठिकाणी हे आहे, वेल आहे, ती आधाराच्या दिशेने झुकते, ही सुद्धा हालचाल आहे. म्हणजे वनस्पती ज्या हालचाली करतात त्या सुद्धा सजीवांच्या हालचालीमध्ये येतात, हे लक्षात घ्या. पुढे चेतना क्षमता. मित्रांनो, चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याची क्षमता. इंटरेस्टिंग आहे हा. चेतना क्षमता म्हणजे तुम्हाला एखाद्या ठिकाणी काहीतरी ठेच लागली, तुम्ही आई ग म्हणणार, किंवा तुम्हाला काहीतरी मोठं तुमच्यावर संकट आलं, तुम्ही बापरे म्हणणार. चिंच पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटत असेल, त्या ठिकाणी चेतना क्षमता तुमच्यात आहे. सूर्यप्रकाशाला जर आपण बघितलं तर या ठिकाणी स्वयंप्रेरणेने प्रतिसाद देऊन जे गांडूळ असतं ते अंधाराच्या दिशेने हालचाल करत असतं. चेतना क्षमता आहे. एखादी खोलीतील कुंडी आहे, त्या कुंडीतलं रोपटं हे प्रकाशाकडे झुकतं. समजा या ठिकाणी ही खोली आहे आणि इकडून प्रकाश येतोय, ते रोपटं या प्रकाशाच्या बाजूला झुकतं आहे. चेतना क्षमता त्याच्यामध्ये आहे. पुढे वनस्पतीची मुळं जी असतात ती पाण्याच्या दिशेने वाढतात, चेतना क्षमता आहे. लाजाळूचं पान तुम्ही त्याला हात लावायला गेलं की ते लाजल्यावानी करता आहे, त्या ठिकाणी त्याच्या पाकळ्या मिटवून घेता आहे, चेतना क्षमता. लक्षात घ्या, ही उदाहरणं अत्यंत महत्त्वाची आहे, ही प्रश्नांमध्ये विचारले जाणार आहेत. मग काय होतं, आपले जे विद्यार्थी आहेत काही जण म्हणतात आमची 1 चुकले 2 चुकले, मला 10 पैकी 10 बरोबर आले पाहिजे. तुम्ही जर या ठिकाणी लेक्चर बघता आहात आणि लेक्चर बघितल्यानंतर 1-2 दिवसानंतर ती टेस्ट देत आहात तर 10 पैकी 10 प्रश्न बरोबर आलेच पाहिजे. मग ती व्यवस्थित ऐकावं लागेल, व्यवस्थित वाचावं लागेल, तेव्हा ती आमच्या बरोबर येतील. पुढे वाढ. प्राण्यांमधील वाढ ही ठराविक काळापर्यंत होते. म्हणजे प्राणी हा सातत्याने जन्माला आणि जन्मापासून मरेपर्यंत तो वाढत राहतो असं नाही. त्याची एक 22-25 वर्षापर्यंत वाढ होती आहे. मग त्याच्यामध्ये शरीराचा आकार असेल, वजन असेल, अंतर्भाग असेल, याच्यामध्ये वाढ होते. पुढे आणखी एक मुद्दा आहे की झाडांची जी उंची आहे त्याची वाढ नेमकी कशाने मोजली जाते. बघा, एखादं झाड आहे ते किती उंच वाढलेलं आहे किंवा किती वाढतं आहे, ती उंची कशी मोजायची, तर त्याच्यासाठी एक साधन आहे किंवा ती कमान आहे, तिला म्हणायचं आर्क इंडिकेटर. आर्क इंडिकेटरच्या कमानीवरती दर्शविले जाते. पुढे शोषणासंदर्भात, शोषण हे सतत चालू असतं, त्याच्याशिवाय तो प्राणी म्हणजे मानवाच्या बाबतीत वगैरे असेल तर त्याच्याशिवाय आपण त्याला सजीव म्हणणार नाही. म्हणजे मानव काय करतो आहे, ऑक्सिजन घेतो आहे, कार्बन डायऑक्साईड सोडतो आहे. वनस्पतीमध्ये नेमक्याचे उलट होत आहे.
आणि वनस्पती याच क्रिया कशाद्वारे करत आहेत, त्या अवयवांवरील जे सूक्ष्म छिद्र आहेत, म्हणजे थोडक्यात आता बघा मुख्यतः पानांच्या बाबतीत सुद्धा महत्त्वाचं पानातून काम होत असतं, त्याच्यामध्ये पर्णछिद्रे, ओके, किंवा पर्णपत्र असंही त्याला म्हटलं जातं, त्याच्यामार्फत या ठिकाणी वनस्पती ही क्रिया करत असते. त्याला पर्णरंध्रे हा खरं म्हणजे वैज्ञानिक शब्द आहे, हे नीट लक्षात घ्या. हे दिलेलं आहे, पुढे आपण शिकणार आहोत, पुढे याच्यावर डिटेल आणखी लेक्चर्स होतील तेव्हा आपण हे बघणार आहोत. पुढचं या ठिकाणचं लक्षण आहे ते म्हणजे पुनरुत्पादन किंवा प्रजनन ज्याला म्हणतो, म्हणजे स्वतःपासून दुसरा जीव तयार करायचा, आपली पिढी वाढवायची. मग याच्यामध्ये दोन प्रकारचे आहेत, काही प्राणी जे आहेत किंवा सजीव आहेत ते पिलांना जन्म देतात, काही अंडे घालतात, दोन प्रकारचे. मग हे जे पिलांना जन्म देतात ना मित्रांनो, यांना जरायुज असं म्हणतात. नीट लक्षात घ्या, याच्यावर मी प्रश्न टाकू शकतो, जरायुज. जरायुज जे पिलांना जन्म देतात त्यांना म्हणायचं जरायुज, आणि जे अंडी घालतात त्यांना म्हणायचं अंडज. या संज्ञा नीट लक्षात घ्या, या नोटिंग करून ठेवा, ओके. जरायुज, अंडज. मग जरायुजमध्ये कुत्रा आहे, मांजर आहे, घोडा आहे, उंदीर आहे, गाय आहे. अंडी घालणाऱ्यांमध्ये साप आहे, कासव आहे, कोंबडी आहे, कावळा आहे, चिमणी आहे आणि कोकिळा आहे. पुढे उत्सर्जन. उत्सर्जनामध्ये काय होतं की आपल्या शरीरातील जे काही विघातक किंवा निरुपयोगी घटक आहेत ते बाहेर टाकले जातात. म्हणजे प्राण्याच्या शरीरात जर तुम्ही बघितलं तर अन्नपचन आहे आणि इतर क्रिया आहे, याच्यातून पोषणाला निरुपयोगी ठरणारे जे काही पदार्थ आहेत ते शरीराबाहेर टाकणे, याच्यासाठी शब्द आहे बघा उत्सर्ग, ओके. उत्सर्ग आपण म्हणतो ना, उत्सर्जित होते आहे एखादी बाब त्या ठिकाणी, तर याचे मग विविध अवयव आहेत हे माहीत असलं पाहिजे. मग फुफ्फुसाद्वारे उत्सर्जन कोणत्या प्राण्यामध्ये होतं, मूत्रपिंडाद्वारे कोणत्या प्राण्यामध्ये होतं, आतडी आहे, त्वचा आहे, यांच्यामार्फत प्राणी उत्सर्ग करत असतात या निरुपयोगी घटकांचं, हे लक्षात घ्या. पुढे काही वनस्पती ज्या आहेत त्या बाष्परूपामध्ये उत्सर्जन करतात, म्हणजे बाबूळ असेल, कडुलिंब असेल, शेवगा डिंकाच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपण बघतो बघा, तुम्ही लिंबाला वगैरे सुद्धा तुम्ही ते डिंक पाहिलं असेल. ते डिंक म्हणजे काय असतो, तर त्या वनस्पतीमधील निरुपयोगी घटक असतात ते, हे लक्षात घ्या. आणि सजीवांचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे तो कधीतरी मृत्यू पावतो, त्याची पूर्ण वाढ झाली, तो प्रजननक्षम होतो, स्वतःसारखा दुसरा एखादा जीव तयार करतो आणि शेवटी त्याची जीवक्रिया थांबत असते. हे सजीवांची लक्षणं तुम्हाला माहीत असली पाहिजे. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे सजीवांच्या वर्गीकरणासंदर्भात. एकदम थोडक्यात या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या क्रमिक पुस्तकामधले काही मुद्दे आहेत ते मी काढलेले आहेत. सजीवांचे वर्गीकरण, इथे हा प्रश्न अनेक वेळा विचारला गेला की सजीवांचं वर्गीकरण सर्वप्रथम कोणी केलं किंवा अत्यंत महत्त्वाचं काम वर्गीकरणात कोणी केलं आहे, तर ते आहे कार्ल लिनियस किंवा कॅरोलस लिनियस असं त्यांचं नाव आहे. यांनी काय केलं, वनस्पतींची ओळख, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, मग त्यामध्ये पानं असतील, फुलं असेल, फळं असेल, त्याच्यावरून त्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा रंग असेल, त्यांचा वास असेल, वर्गीकरण करताना त्यांनी काही साम्यस्थळं लक्षात घेतले, काही भेद लक्षात घेतले, काही विविधता हे निकष लक्षात घेतले. बघा तुम्हाला प्रश्न मित्रांनो एक लक्षात घ्या, माझ्या प्रश्नपत्रिका जेव्हा तुम्ही सोडवाल, आपले जे 200 टेस्ट होणार आहेत, ओके, त्या तुम्हाला PDF स्वरूपात भेटत आहेत. ज्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन्स आपल्या कोर्सला आहे आणि त्यांना हे ई-बुकसुद्धा सायन्सचं भेटलेलं आहे. 200 लेक्चर आणि 200 टेस्ट तुमच्या जेव्हा होईल ना, तेव्हा हे लहानसहान, हे जे लहानसहान मुद्दे आहेत ना क्रमिक पुस्तकामध्ये, या सगळ्या मुद्द्यांना आपण कव्हर करणार आहोत. आता इथे सहज म्हटलं की वर्गीकरणाचे निकष खालीलपैकी कोणता निकष नाही, मग तुम्हाला 3 माहीत असले पाहिजे. बाबा साम्य असेल, भेद असेल, विविधता, हे वर्गीकरणाचे निकष आहेत. मग चौथं जे येईल ते वेगळं. आता पुढे सजीवांबाबतीत जर बघितलं तर सजीवांच्या आयुर्मर्यादा तुम्हाला माहीत असल्या पाहिजे की कोणता सजीव किती वर्षापर्यंत एक सरासरी जगू शकतो. बघा हे असं फिक्स नाही आहे. घरमाशी 1 ते 4 महिने आहे, कुत्रा 16 ते 18 वर्षे आहे, शहामृग एक 50 वर्षे सरासरी म्हटलं या, इथे 50 वर्ष जरी दिलं तरी सरासरी आहे, त्याच्या 2-5 वर्षे मागे पुढे. हत्ती 70, 90, 100 वर्ष हत्तीचं आयुष्य आहे. इथे एक लक्षात घ्या, सर्वाधिक म्हणजे खूप चांगलं जीवनमान ज्यांना आहे त्याच्यामध्ये सुसर, मगर मित्रांनो 200-300 वर्ष एवढं त्यांचं आयुर्मान असतं, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे अपुष्प वनस्पती आणि सपुष्प वनस्पती यांच्यातला फरक नावातच आहे. काय अपुष्प, पुष्प म्हणजे काय, फुले. आता अपुष्प म्हणजे काय, फुले न येणाऱ्या वनस्पती. मग याच्यामध्ये स्पायरोगायरा आहे, नेचे आहे, कवक आहे, यांना फुले येत नाही. पुढे मग बुरशी आपण म्हणतो आहे,
पावावर कापसासारखे जे काही असते त्याला आपण बुरशी म्हणतो. यामध्ये भूछत्रसुद्धा आहे. उकिरड्यावर वाढणारे बघा, गावाकडे आपण बघतो ते तपकिरी रंगाचे असतात काही वेळेस. हे सगळे अपुष्प वनस्पतीची उदाहरणं. ज्यांना फुलं येतात ते आहेत सपुष्प, ज्याच्यामध्ये जास्वंद, शेवंती, आंबा. आंबा हे लक्षात घ्या, आंबा तुम्ही म्हणाल आंब्याला फुलं आम्ही पाहिलेली नाही आहे. आंब्याला फुलं येतात. फुलं म्हणजे काय हो, ते जे मोहोर असतो त्याला आपण फुलं म्हणू शकतो. धोत्रा आहे, रातराणी आहे, जाईजुई आहे, मोगरा, सदाफुली, गुलबक्षी. पुढे मग या वनस्पती संदर्भात वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्याच्यावर प्रश्न विचारले गेले, म्हणजे वृक्ष कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर रोपटे कशाला म्हणायचे, त्याच्यानंतर वेल कशाला म्हणायची, असे लहान लहान मुद्दे आहेत, ते समजून घेऊया. वृक्ष बघा, खूप उंच वाढणारे, टणक, मजबूत खोड असलेल्या ज्या वनस्पती आहेत त्यांना आपण वृक्ष म्हणतो. मग यामध्ये आंबा येतो, वड येतो. पुढे फांद्या, उपफांद्या, पाने येऊन डेरेदार होत असेल त्याला आपण वृक्ष असं म्हणत असतो. ताडमाड आहे बघा. आता ताडमाड यांचं वेगळं वैशिष्ट्य काय, तर यांच्या खोडावर फांद्या नाही आहे, हे उंच वाढतात. आता दोन या ठिकाणी म्हणजे तुम्हाला उद्या वडातला आणि ताडातला फरक जर विचारला तर हे डेरेदार आहे वड वगैरे, आणि यांना काय आहे, फांद्या नाही आहे, हे सरळ वाढते. ताड आणि माड आपण म्हणतो ना, हा काय ताडमाड वाढला आहे, तर ते इथून आलेलं आहे तो वाक्प्रचार. पुढचं आता हे झालं वृक्ष. लक्षात घ्या, याच्यावर प्रश्न टाकणार आहे मला. माझा जो प्रामाणिक विद्यार्थी आहे ना कोर्सचा, त्याला 10 पैकी 10च पडले पाहिजे. 10 पैकी 9 का पडतात? जर तुमच्याकडे शिकविलेलं आहे, तुम्ही वाचन करता आहात, आणि मग जसंच्या तसं पटकन उत्तरं त्या ठिकाणी तुम्हाला देणं अपेक्षित असणार आहे टेस्टमध्ये. झुडूप बघा, मध्यम उंचीच्या 2 ते 3 मीटर वाढणाऱ्या जमिनीलगत ज्या फांद्या असतात आणि ज्यांचं टणक व मजबूत असं खोड असतं त्यांना झुडूप म्हणतो आपण. बघा, झुडुपामध्ये काय आहे, खोड हे टणक व मजबूतच आहे, मात्र मध्यम उंची आहे. झुडपाची उंची जास्त नसते. मग यामध्ये संत्रे, लिंबू, जास्वंद, कन्हेर यांचा हे आहे. आता झुडपात आणि रोपट्यात काय फरक? रोपटं म्हटलं की खोड हे मऊ आणि लवचिक असतं. हे इंटरेस्टिंग आहे हा. रोपटं हे 1 ते 1.5 मीटर वाढतं, म्हणजे याची उंची आणखी कमी आहे, झुडपापेक्षा कमी आहे. रोपट्यामध्ये काय येतं, गवती चहा रोपटं आहे, तुळस रोपटं आहे, हरभरा रोपटं आहे, मिरची रोपटं आहे, तीळ रोपटं आहे. मित्रांनो, हे एक एक मुद्दे हे क्लिअरच असले पाहिजेत हा. इथे असं वरच्यावर वाचून चालणार नाही आहे. पुढे वेल कशाला म्हणायचं? वेल हे अत्यंत कमकुवत खोड आहे. थोडक्यात ते खोड नसतंच, आधाराने वाढतात, त्या जमिनीवर पसरलेल्या असतात, ज्यामध्ये कारले, घोसाळे, काकडी, भोपळा, द्राक्ष यांचा समावेश होतो. पुढे वनस्पतींचं वर्गीकरण करताना जीवनचक्र महत्त्वाचं आहे. किती काळासाठी ती वनस्पती जगते, म्हणजे बहुवर्षजीवी आहे का? अनेक वर्ष जगणारे असेल, नेचे, आंबा, वड, नारळ, पिंपळ, कडुनिंब, त्यांना बहुवार्षिक म्हणतो आपण. द्विवार्षिक 2च वर्ष जगते. मुळा, गाजर, बीट ज्यांना फुले फळे एकदाच येतात. वार्षिक ज्याला सूर्यफूल, झेंडू, ज्वारी, बाजरी, मका आपण म्हणतो, वार्षिक जगणाऱ्या वनस्पती आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी वनस्पतींचे वर्गीकरण करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. हा अत्यंत सुरुवातीचा टप्पा. नंतर मग आपल्याला पुढे बघायचं आहे ते पंचसृष्टी पद्धती काय आहे वगैरे, ते सगळं आपण बघणार आहोत. मात्र एकदम बेसिक म्हणूया आपण, म्हणजे एकदम ते 5वी 6वीच्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ना वनस्पतीच्या वर्गीकरणाबद्दल, त्याचं एक बेसिक लेक्चर म्हणून तुम्ही या लेक्चरकडे बघू शकतात. याला व्यवस्थित वाचा, याच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करा, आणि ठरवा की आता जी 1-2 दिवसामध्ये तुम्हाला टेस्ट टाकण्यात येईल या लेक्चरवर, ती टेस्ट जी असणार आहे तिथे मला 10 पैकी 10 पडलेच पाहिजे. जिद्दी बनायला शिका, जिद्दी. माझं एकही मार्क चुकणार नाही. एक का चुकतो तो, त्याच्याकडे मला लक्ष द्यावं लागेल, तर मग तुम्ही समजायचं आपण आता ट्रॅकवर आहोत. चला, या ठिकाणी आपण थांबूया. तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा, त्याच्यानंतर घंटीचे बटन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला जी मी टेस्ट टाकणार आहे या लेक्चरवरील, टेस्ट नंबर 8 असणार आहे ती टेस्ट तुम्हाला लगेच तिचं नोटिफिकेशन भेटेल, आणि त्या ठिकाणी लगेच लाईव्ह आपली ती टेस्ट असणार आहे. लाईव्हमध्ये तुम्हाला पटकन 2 सेकंदाच्या आत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे. चला, तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.